मीरा तिच्या बापाची बाजू घेतीये हे पटतंय मला। कशावरून तिचा बाप खरं बोलत नसेल? कारण तू कशी आहेस हे मी पूर्णपणे ओळखलंय। माझा दादा आहे म्हणून मी काही बोलत नाहीये, गप्प आहे। आणि हे माझे उपकार आहेत तुझ्यावर। माझे पाय धुवून पाणी जरी प्यायलीस ना तरी ते उपकार भेटणार नाहीयेत। माझ्याशी नीट वागायचं, नीट बोलायचं। असं केलंस तर सोन्याहून पिवळं, नाहीतर कोळशाहून काळं। एक एक करत घरातल्या सगळ्या लोकांना मीराच्या बाजूने उभं करायला कमी करणार नाही मी। तू जिथे होतीस ना तिथे नेऊन ठेवायला मला जास्त वेळ लागणार नाहीये। खरं वाटलं तुला हे? खरंच बोलतेय मी खरंच बोलतेय। आता मी जाते, कारण मी जे तिळगुळ केलेत ना ते मला सगळ्यांना वाटायचेत। पण मी तुला देणार नाहीये, कारण मला तुझ्याशी गोड बोलायची इच्छाच नाहीये। तुझं मन कडू आहे आणि ते कधीच गोड होणार नाही। लायकीपेक्षा जास्त बोललीस नर्मदा। प्रत्येक गोष्टीची किंमत मोजावी लागणार आहे तुला। तू सगळ्यांना लाडू वाट आणि मी तुझी वाट लावते।